बिग पुश, तुम्हाला ट्रिकल डाऊन थेरी किंवा अशा काही गोष्टी विचारल्या आहेत बघा. आता बिग पुश याच्यामध्ये ही नेमकी थेरी काय आहे याच्याबाबत आपल्याला माहिती पाहिजे. नावच आहे बिग पुश. कशाला? इकॉनॉमीला. आपण विशेषतः स्वातंत्र्यानंतर पुढे ज्यावेळेला आपण जातो भारताबाबतीत किंवा कुठलाही एखादा अविकसित देश असू द्यात, तो एका ट्रॅपमध्ये अडकला असतो. त्याला आपण पॉवर्टी ट्रॅप म्हणू किंवा तेच कमी गुंतवणूक, कमी औद्योगिकरण, रोजगार निर्मिती कमी, बेरोजगारी जास्त, म्हणून उत्पादन कमी, मग परत उत्पादन कमी, मग पुन्हा दारिद्र्य, बेरोजगारी, आणि मग परत उत्पादन कमी, बचत कमी, गुंतवणूक कमी, हे चक्र आहे सगळं. सो हे ब्रेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बिग पुश द्यावं लागेल. इकॉनॉमीमध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि ती हेवी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. ह्या पद्धतीची ही थेरी आहे. ह्याच्यात अल्प गुंतवणूकच येतच नाही. पहिला ऑप्शन गेला. बरं, देशाच्या वेगळ्या भागामध्ये टप्प्याटप्प्याने केली तर विकास साधता येतो का? हे जनरल स्टेटमेंट केलं असलं तर बरोबरही झालं असतं, आपण ठरवलं असतं. पण इथं प्रश्नात क्लिअर कट काय म्हणले? बिग पुश या सिद्धांताबाबत हे अजिबात लागू होत नाही. आता मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी गुंतवणूक केल्यास अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग कमी होतो. लक्षात घ्या, लांबलचक विधान दिलेलं आहे आणि बऱ्यापैकी ऑलमोस्ट 90% स्टेटमेंट करेक्ट असतं. त्यातला एक छोटा कीवर्ड स्टेटमेंट चुकून टाकतं. मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी गुंतवणूक केल्यास, हे बरोबर आहे आणि हे ह्याच्याशी संबंधित बरं ना, इथपर्यंत केल्यास अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा कमी कसा होईल? हा वाढेल. म्हणून हे इथं चुकीचं आहे. येस ऑर नो? काही गडबडीमध्ये लक्षात येत नसेल तर आपण त्यालाही बरोबर घेतो. आणि इथं आता बघा, भारताच्या नियोजन काळात मूलभूत व अवजड उद्योगामध्ये करण्यात आलेली गुंतवणूक ही बिग पुश सिद्धांताशी सुसंगत होती. यस, म्हणजे बिग पुशचा संबंध इथं भारताशी येतो. म्हणून तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण काही प्रतिमान असे वापरले की जिथं फक्त छोटे उद्योग वगैरे नाही, तर मग आता हेवी इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, हेवी इंडस्ट्रीमध्ये करावी लागेल. त्यासाठी आपण बघा विकास वित्तीय संस्था पण स्थापन केलेल्या आहेत. आणि मग तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा बऱ्यापैकी धरणं, भाकरा धरण प्रकल्प असू द्यात किंवा अजून इतर कुठला प्रकल्प, तुमचा पोलाद प्रकल्प सुद्धा घ्या, भिलाई, रूरकेला, दुर्गापूर, अजूनही कुठले पहिल्या 3-4 पंचवार्षिक योजनेमध्ये बघा तुम्हाला बिग पुश थेरी याची काही वैशिष्ट्ये दिसतील. आणि म्हणून हे वाक्य बघा, भारताच्या नियोजन काळात हे मूलभूत जड उद्योगामध्ये करण्यात आलेली गुंतवणूक ही बिग पुश सिद्धांताशी सुसंगत होती. यस, ॲक्च्युली आता पूर्णतः बिग पुश म्हणता येईल वगैरे असं काही नाही, पण नियर अबाउट त्याच्या होती. हा पॅटर्न आत्ता रिसेंट 2026 किंवा 25चीच एक्झाम म्हणून आपण त्याला, आता एक्झाम पुढे गेल्यामुळे ते वर्ष बदलायला लागलं. त्या एक्झाममध्ये झालेली जी ट्रिकल डाऊन थेरीची जी थेरी विचारली होती, ॲप्लिकेशन विचारलं होतं, तशा स्वरूपातील हा प्रश्न होता. म्हणजे काही गोष्टी सिद्धांत आपल्याला माहिती असतात, पण त्याचं ॲप्लिकेशन भारतासंबंधित करायचं आहे. हे मला जास्त इथं आयोगाच्या पॅटर्नमध्ये जाणवलं, ते टाकायचा प्रयत्न केला. इथून पुढे एखादा अर्थतज्ञ त्याची थेरी ज्यावेळेला कराल ना, तर तो अर्थतज्ञ थेरी काय आहे हे तर समजून घ्यायचंच आहे बेसिक लेवलला. ॲट द सेम टाईम भारताबाबत कुठं लागू होते का हे आवर्जून बघा. हा या टेस्ट सिरीजमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. राज्यसेवेला परत स्टार मार्क करा अशी कुठलीही गोष्ट. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे अ आणि ब हे चुकीचं आहे, फक्त क.